आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ हिंदी सॉन्ग वरती बनवणार आहोत। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला सर्वांनी पटापट लाईक करा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण मराठीमधून व्हिडिओ आणि रील्स एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन होऊ शकता, कारण आपण टेलिग्रामवरती मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन फ्रीमध्ये देत असतो। टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही डेमो पाहून घ्या। तर मित्रांनो, मी अलर्ट मोजच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट दिसणार आहेत, एक बिटमार्क प्रीसेट आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट। तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। तर बिटमार्क प्रीसेट ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट दिसणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला फोटो ऍड करून घ्यायचे। तर मी फोटो ऍड करून घेतो। तर मित्रांनो, मी फोटो ऍड करून घेतलेले आहे। तर आपल्याला या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे। त्यासाठी शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे। शेक इफेक्ट प्रीसेटवरती आल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला प्रीसेट लेअर दिसणार आहे। तर आपल्याला एक नंबरच्या फोटोपाशी येऊन या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्या नंतर एक नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला परत शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे। दोन नंबरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। तर मी नंबर वाईज इफेक्ट इथं लावून दिलेले आहेत, त्याच प्रकारे तुम्ही इफेक्ट पेस्ट करून द्या। तर दोन नंबरचे इफेक्ट या दोन फोटोला पेस्ट करून द्यायचं आहे। त्यानंतर परत शेक इफेक्टवरती यायचं आहे। तीन नंबरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे। तीन नंबरचे इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि तीन नंबरच्या दोन फोटोला पेस्ट करून द्यायचं आहे। तर मी नंबर वाईजच लावून दिलेले आहेत, त्या प्रकारे तुम्ही इफेक्ट पेस्ट करून द्या। तर आपल्याला परत शेक इफेक्टवरती यायचं आहे। चार नंबरचे इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि चार नंबरच्या मोठ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे। त्यानंतर परत शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे। लास्टचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत व्हिडिओवरती यायचं आहे। आता जितके मला राहिले फोटो त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर मी इफेक्ट पेस्ट करून देतो। तर अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे। तर काय करायचं आहे आपल्याला आता, तर मी तुम्हाला एक खाली डाउनलोड मटेरियलमध्ये दोन व्हिडिओ दिलेले आहेत। ते व्हिडिओ म्हणजे कॅपकट इफेक्टचे व्हिडिओ आहे। तर ते व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचे। तर मी व्हिडिओ ॲड करून घेतो। ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे। तर हा व्हिडिओ इफेक्ट कसा असणार आहे, तर तो इफेक्ट असा दिसणार आहे। तर काय करायचं आपल्याला, ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून द्यायचं। अशा प्रकारे हा इथं इफेक्ट दिसणार आहे। दोन नंबरचा याच प्रकारे करायचा आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, दोन नंबरच्या इफेक्टवरती क्लिक करून याला कॉपी लेअर करून घ्यायचं। त्यानंतर समोरच्या बीटपाशी यायचं आहे, दुसऱ्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। अशा प्रकारे सर्व फोटोवरती इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। तर अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, 6 सेकंदापाशी यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल घ्यायचा आहे। त्यानंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून कलर अँड फिलवरती जायचं आहे। त्यानंतर साईडला शॅडोवरती जायचं आहे। खाली सर्कलच्या ऑप्शनवरती क्लिक करून ब्लॅकला सेंटरला घ्यायचं आहे, व्हाईटला थोडं खाली ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, खाली व्हाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे, व्हाईटला ब्लॅक करायचं आहे आणि साईडला ब्लॅकवरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं। तर अशा प्रकारे हा एक शॅडो तयार होईल। तर मी माझ्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घेतो, तुम्ही सुद्धा तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्या।
तर याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे आणि शॅडोला सर्व व्हिडिओच्या खाली घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे थोडासा व्हिडिओला ग्लो येणार आहे. आपल्याला 6 सेकंदापाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून डबल एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलवरती जाऊन साईडला डबल शॅडोवरती जायचं आहे. ब्लॅकला वरती घ्यायचं आहे. ब्लॅकला खाली घ्यायचं आहे. व्हाईटला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हाईटवरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आणखी एक शॅडो तयार होईल. शॅडो तयार झाल्याच्यानंतर या पण शॅडोला सर्व व्हिडिओच्या खालीच घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला एक मी PNG दिलेला आहे. तो PNG ॲड करून घ्या. हा PNG नाही येतो, दुसरा PNG आहे. तर हा PNG तुम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारे हा PNG दिसणार आहे. तर इफेक्टवरती जायचं आहे. ॲड इफेक्ट करायचा आहे. क्रोमा की एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती जाऊन ग्रीन असेल याला ब्लॅक करून घ्यायचं. याची देखील लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे आणि याला खाली खेचून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं ठेवून घ्यायचं. तर अशा प्रकारे एक PNG दिसणार आहे. PNGला सुद्धा सर्व व्हिडिओच्या खाली घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बॉर्डर ॲड करून घ्यायचे आहे. त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे. डबल प्लसवरती क्लिक करायचं आहे. डबल एक रेक्टँगल घ्यायचं आहे. थ्री डॉटवरती क्लिक करून ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलवरती जाऊन नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला बॉर्डर अँड शॅडोवरती यायचं आहे. स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. स्टोकची लेंथ अशी वाढून घ्यायची आहे. तर मी 12% ठेवून घेतो. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत येऊन त्याला वाढून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपले बॉर्डर दिसणार आहे. तर इतकं झाल्याच्यानंतर एकदा परत एक इफेक्ट प्रेसेटवरती यायचं आहे. इथे एक 2 लेअर दिसतील. त्या लेअर कॉपी करून घ्यायचे आहे. कॉपी केल्याच्यानंतर परत व्हिडिओवरती यायचं आहे. इथे येऊन पेस्ट करून घ्यायचे आहे. तर व्हिडिओला थोडासा ग्लो येऊन जाईल. त्यापेक्षा व्हिडिओ सुंदर दिसतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ होऊन रेडी झालेला आहे. तर व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वर शेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागचे व्हिडिओ बघत राहा.